संपूर्ण देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच रत्नागिरीच्या खेड तालुक्यातून एक अनोखा आणि भावनिक उपक्रम समोर आलाय। IPS महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी खेड पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधत एक धागा सुरक्षिततेचा हा उपक्रम राबवलाय। समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या हातावर विद्यार्थिनींनी प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा बांधलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। पूर्ण देशभरामध्ये रक्षाबंधन सण अतिशय उत्साहात साजरा होतोय आणि अशातच आपण खेड पोलीस स्टेशनमध्ये आहोत। जे खेड पोलीस स्टेशनमधले जे आपले कर्मचारी आहेत, जे बांधव आहेत, त्यांना राखी बांधण्यासाठी आज खेडमधलं नामांकित जे ICS कॉलेज आहे त्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता की कसा हा भाऊ बहिणींचा जो सोहळा आहे, हे जे पोलीस कर्मचारी आहेत हे अहोरात्र आपलं घरदार सोडून फक्त एकच असते की आपला तालुका असेल, आपला जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी अहोरात्र मेहनत घेतात, सज्ज घेतात। ड्युटी आपली पोलिसांची आहे। आम्ही सोलापूरचा आहे, मूळ आता इकडं कोकणामध्ये आहे। अंतर भरपूर आहे, सारखं सारखं जाणं होत नाही कामाच्या ओघामध्ये किंवा ड्युटीच्या ओघामध्ये। तर असे जे सण आहेत ते साजरे केल्यानंतर एक आपली उणीव जी आहे ती भरून निघते। नक्कीच। आणि अजून बातचीत करण्यासोबत आपले विकास सर आहेत। खरं तर त्यांचा जर तुम्ही हात बघितला तर ऑलरेडी अर्धा राख्यांनी भरलेला आहे। विकास सर, काय सांगाल? आज घरापासून तुम्ही लहान आहात, आज बहिणी आहे तुम्हाला देखील, पण आज एक असा संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये एक रक्षाबंधनचा सोहळा पार होतोय। आज नव्या बहिणींनी तुम्हाला राखी बांधले, काय त्यांना आश्वासित करा? खरं तर खूप आनंदाचा क्षण मला आता आम्ही भारावून गेलो की आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या सर्व बहिणी नव्या रूपाने आम्हाला मिळाल्यात। राखी बांधून इथं विषय संपणार नाही, परंतु ह्या नाती जपण्याचं काम देखील आम्ही नक्कीच करू आणि नात्यांबरोबर या तालुक्यावरती, या जिल्ह्यावरती, सर्वांवरती जेव्हा आम्ही नोकरी करत असताना एक आपुलकीची भावना ठेवूनच काम करत राहू असे आपणास आज या निमित्ताने ग्वाही देतो। आज समाजामध्ये मुलींवरती वाढते अत्याचार वाढतच आहेत। आज बहिणींना काय आश्वासित कराल एक पोलीस भाऊ म्हणून? बहिणींना मी आश्वासित करेन की तुम्हाला कधीही शंका किंवा अडचण आली तर तुम्ही 112ला कॉल नक्की करा। नसेल तर तुम्ही तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांना तक्रार करा। निश्चित 100% सर्व पोलीस बांधव आपणा 100% मदत करतील याची मला खात्री आहे। खूप खूप धन्यवाद। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थिनी देखील आहेत ज्यांनी राखी बांधलेली आहे। कोण बोलू शकता? काय सांगाल? अरे हा, बोला बोला, काय वाटतं? आज पोलीस बांधवांना तुम्ही राखी बांधलेली आहे। एरवी तुम्ही त्यांना घाबरता, पण आज तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांना राखी बांधलेली आहे, काय वाटतं? आयुष्यातला हा पहिला क्षण आहे ज्यांनी आम्ही स्वतः येऊन इथे प्रत्यक्षात पोलिसांच्या हाताला हात लावून आम्ही राखी बांधले। म्हणजे जी मनात भीती होती, ह्याच्या आधी आम्ही कधी पोलिसांशी संपर्क सुद्धा ठेवला नव्हता, जो आज आम्ही स्वतः येऊन त्यांना बहिणीच्या नात्याने एकदम राखी बांधले, खूप भारी वाटते। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, मराठीसाठी खेड।